तर शेतकरी मित्रांनो, आता आपण एक गाय आणि एक म्हैस यांचा अंदाजे वार्षिक खर्च आणि त्यांच्यापासून मिळणारे अंदाजे एकूण उत्पन्न व खर्च वजा जाता मिळणारे निव्वळ उत्पन्न आता आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण गायीचा वार्षिक खर्च अंदाजे बघूया। आपण असं गृहीत धरलंय की एक गाय जी 10 लिटर दूध देते तिचा पशुखाद्यावरचा खर्च प्रतिदिन 3 किलो या हिशोबाने 300 दिवसांचा 900 किलो गुणिले 30 रुपये हा प्रति किलोचा दर असेल, त्याप्रमाणे 27,000 रुपये एवढा पशुखाद्यावरचा खर्च असेल। त्यानंतर हिरवा चारा व सुका चारा हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरीच पिकत असल्यामुळे आपण त्याचा खर्च याच्यामध्ये धरलेला नाही आहे। त्यानंतर वासरू, जे आपलं वासरू जन्म घेणार आहे त्याचा दुधाचा खर्च हा वार्षिक हिशोबाप्रमाणे 4,050 रुपये असा आलेला आहे, आपला हा स्टँडर्ड खर्च आहे। त्यानंतर लसीकरण, औषधे व कृत्रिम रेतन खर्च हा एकत्र मिळून 100 अधिक 1500 या हिशोबाने 1600 रुपये हा याचा खर्च होणार आहे। अशा प्रकारे या सर्वाचा एकूण खर्च असणार आहे आपला 32,650 रुपये। आता आपण बघूया दुधापासून मिळणारं एकूण उत्पन्न। एका गायीचं वर्षाचं दूध म्हणजेच 300 दिवसाचं 2400 लिटर असणार आहे, त्याचा दर 30 रुपये याप्रमाणे 72,000 रुपये आपल्याला दुधापासून मिळणार आहेत। पण दुधातून त्यांचा एकूण खर्च वजा करता आपल्याला एकूण निव्वळ उत्पन्न वर्षाला 39,650 रुपये एवढं एका गायीपासून मिळणार आहे। आता याच प्रकारे आपण एका म्हशीपासून होणारा वार्षिक खर्च व त्यापासून मिळणारे एकूण उत्पन्न अंदाजे पाहणार आहोत। यामध्ये सुरुवातीला पशुखाद्याचा खर्च हा प्रति म्हैस 4 किलो प्रतिदिन गुणिले 300 दिवस हा एकूण येणारे 1200 किलो गुणिले त्याचा दर असणारे 35 रुपये याप्रमाणे एकूण खर्च होईल 42,000 रुपये। त्यानंतर हिरवा चारा आणि सुका चारा गायीप्रमाणेच घरचा असल्यामुळे आपल्याला याचा खर्च नसेल। पुढे वासराचा दुधाचा वार्षिक खर्च हा म्हशीच्या वासरासाठी 6,050 रुपये हा स्टँडर्ड खर्च आहे आणि प्लस आपण त्याच्यामध्येच भाकड काळ जनावराचा तो सुद्धा खर्च ह्याच्यात अधिक करून 6,050 रुपये आपला खर्च आलेला आहे। त्यानंतर लसीकरण, औषधे व कृत्रिम रेतन खर्च हा पण गायीच्या खर्चाप्रमाणे 100 अधिक 1500 हा 1600 रुपये असणार आहे। अशा प्रकारे एकूण खर्च आपला 42,000 अधिक 6,000 अधिक 1600 एकूण खर्च हा 49,650 रुपये होतोय। आता आपण एका म्हशीपासून मिळणारं दूध हे वर्षाला 2,000 लिटर याप्रमाणे कमीत कमी दुधाला मिळणारा भाव हा 45 रुपये धरलेला आहे। त्याप्रमाणे आपल्याला दुधापासून मिळणारं उत्पन्न 90,000 असणार आहे। अशा प्रकारे एका म्हशीपासून अंदाजे मिळणारे निव्वळ उत्पन्न हे 90,000 वजा आलेला खर्च 49,650 वजा करता आपल्याला मिळणारे निव्वळ उत्पन्न हे 40,350 रुपये एवढं असणार आहे। म्हणजेच या सगळ्याचा जर आपण ठोकताळा काढला तर गाय व म्हैस यांचा एकूण अंदाजे मिळणारे निव्वळ उत्पन्न हे 39,000 ते 40,000 एवढं आपल्याला मिळणार आहे। तर असं झालं हे आपलं वर्षाचं एकूण उत्पन्नाचं गणित। धन्यवाद।